आज जे इंटेक्स संघटनेच्या वतीनं आज जे धरणं आंदोलन इथं घेतलेलं आहे, या धरणं आंदोलनामध्ये जे मुद्दे घेतलेले आहेत तो 212 ते 216चा कामगार करार, या कामगार करारातील होऊन 4 महिने 15 महिने झाले तरी त्याचा थकबाकीचा करार अजून कोणी दिलेला नाही। तो करार ताबडतोब देण्यात यावा। त्याच पद्धतीने मान्य उच्च न्यायालय मुंबई इथे रिट पिटिशन दाखल केलेला होता। त्याचा निकाल लागलेल्या किमान वेतनाचा, तो किमान वेतनाचा निकालाची जे फरक कर्मचाऱ्यांना मिळावा हा एक मुद्दा आहे। त्याच पद्धतीने आता दिवाळी आलेली आहे, दिवाळीला सानुग्रह अनुदान हे सर्व धंद्यातील लोकांना दिलं जातं। त्या पद्धतीनं सानुग्रह अनुदानाची 15,000 रुपयाची मागणी आम्ही त्या आजच्या धरणं आंदोलन आहे। त्याच पद्धतीने एस टी महामंडळ हे टोलमधून मुक्त व्हावं अशी एक आमची मागणी आहे की टोल मुक्त झालं पाहिजे, कारण टोलमुळे बराचसा इन्कम होतोय जातो तिकडे आणि त्यामुळे तिकीट वाढसुद्धा होते। आणि कामगारांचा जे कामगार 2000 सालापासून 2000 ते 2012 हे कनिष्ठ कर्मचारी म्हणून काम करत आहेत, त्यांना ते लागल्यापासून जे 3 वर्ष पूर्ण होतील त्या दिवशी नियमित वेतन श्रेणीवर घेण्यात यावं व त्यांना नियमित वेतन श्रेणीवर घेऊन त्यांना तेव्हापासूनचा फरक द्यावा, त्यांची वेतन निश्चिती करावी। यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्रभर हे महाराष्ट्र एस टी वर्कर्स काँग्रेस इंटेक्सच्या वतीनं हे धरणं आंदोलन धरण्यात आलेलं आहे।